दिल्लीत आज महायुतीची अमित शहांसोबत बैठक. शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाणार. मुख्यमंत्रीपदावर आज तोडगा निघण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य. माझ्यामुळे अडचण असं मनातही आणू नका. मोदी शहांना फोन करून सांगितलंय शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्ण समर्थन असेल. सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका. मोदी शहांना फोन करून सांगितल्याचं शिंदेंचं वक्तव्य. मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य. 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. वैयक्तिक महत्वाकांक्षापेक्षा युती धर्माचं पालन केलं. माझ्या बाबांनी युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलंय. एकनाथ शिंदेंची भूमिका जाहीर केल्यानंतर श्रीकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट. दिल्लीत शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा. मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल? दोघांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. श्रेष्ठीसोबत आम्ही बसून निर्णय घेणार. एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या. फडणवीसांचं वक्तव्य. दिल्लीत उद्या वरिष्ठांसोबत आमची चर्चा. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार. 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे. अजित पवारांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत. त्यांची आजची भूमिका मोठी. शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. बावनकुळेंचं वक्तव्य. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला नाही. त्यांना सोडायला लावलाय. एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका भाजपच्या दबावातून. सुषमा अंधारेंची टीका. एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतलाय. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका. भाजप आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे इतर कोणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद. अंबादास दानवेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करतो. शिंदेंनी महायुतीत समन्वय घडवला. भाजप खासदार अनिल बोंडेंची शिंदेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया. राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे. सर्वांना वाटतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत. दिलीप लांडेंचं वक्तव्य. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. हा त्यांचा राजकीय विषय. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री कुणीही झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही. कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आरक्षण घेणार. सुट्टी नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपदाचा 1 ते 2 दिवसात निर्णय. मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल. सुनील तटकरेंची माहिती. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले. सरन्यायाधीशांनी घटनेचं रक्षण करायला हवं होतं. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. 3 पक्षांना काय मिळेल ठरवून सरकार बनेल. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाही, तर मंत्रीपद, पालकमंत्री कोण असेल यांचं सूत्र तयार करावं लागतं. बावनकुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी बंड केलं म्हणून भाजप सत्तेत आली. एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत. त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंना दुर्लक्षित करता येणार नाही. बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा. भाजप आमदारांची संख्या जास्त, त्यामुळे इतर कुणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद. तर अजितदादा राजकारणात मुरलेले, त्यांनी आधीच पाठिंबा दिला. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल. मंत्रिपदाचं सूत्रही ठरवावं लागेल. संजय शिरसाटांसह बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. काँग्रेसकडे आता कुठलाही पर्याय उरला नाही. काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचं भविष्य राहिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या 16 आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं. भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला टोला. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत? आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. आम्हाला मतपत्रिकेवर निवडणुका हव्यात. महाराष्ट्रात जनआंदोलन करणार. नाना पटोलेंची घोषणा. अनेक ठिकाणी मतांमध्ये तफावत. कुठेतरी पाणी मुरतंय. ईव्हीएम विरोधात राजकीय पक्ष आंदोलनाची गरज. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ईव्हीएममुळे उमेदवारापासून मतदारांपर्यंत फसवणुकीची भावना. ईव्हीएममुळे निवडणुका लढण्याची कुणी हिंमत करणार नाही. रोहित पवारांकडून ट्विट करत भावना व्यक्त. इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅकचा प्रयत्न. प्रत्येकी 3 मतांनंतर 1 मत विशिष्ट पक्षाला मिळवण्याचा प्रोग्राम सेट केल्याचा संशय. पवार गटाच्या प्रशांत जगतापांचा दावा. महाविकास आघाडीनंतर मनसेनंही ईव्हीएमवर खापर फोडलं. विधानसभेच्या निकालात ईव्हीएमचा रोल. अविनाश जाधवांचं वक्तव्य. ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच भूमिका मांडतील असंही केलं स्पष्ट. सिडको महागृहनिर्माण योजना अर्जातील 2 अटी शिथिल. यापुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोकडून शिथिल.
कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम होणार असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी जळगावातील कालिका माता मंदिरात GM फाउंडेशनकडून महाआरती. देवीला महाआरती करून साकडं. ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव आजपासून आत्मक्लेश उपोषण करणार. देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा त्यांचा आरोप. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं. बाबा आढाव यांची सरकारवर टीका. मिटकरींची नरेश अरोरांविषयीची भूमिका पक्षाची नाही. मिटकरींनी नरेश अरोरांविषयी मीडियात भूमिका मांडू नये. पार्थ पवारांची भूमिका. पक्षाच्या यशाचं श्रेय नरेश अरोरांनी घेतल्याचं मिटकरींचं म्हणणं. सुनील तटकरेंमुळे कर्जत खालापुरात माझं मताधिक्य घटलं. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची पुन्हा सुनील तटकरेंवर टीका. रायगडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध. प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिपद द्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नांदेडमध्ये उपोषण. चिखलीकरांना वजनदार कॅबिनेट मंत्रिपदाची शिंदे, फडणवीस आणि अजितदादांकडे मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुणे दौऱ्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी संवाद साधणार. मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक होणार. सांगलीच्या विटामधील तहसील कार्यालयावर ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि वंचितच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा. संतप्त कार्यकर्त्यांकडून प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचं दहन. नाशिक पश्चिम मतदारसंघात फेरमतमोजणीची ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची मागणी. दरम्यान फेरमतमोजणीसाठी एका बूथसाठी 40,000 रुपये शुल्क आणि जीएसटी भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचं सुधाकर बडगुजर यांना पत्र. महायुती सरकार हे ईव्हीएम सरकार. मतदानात आणि मतमोजणीमध्ये मोठी तफावत. सचिन खरात यांचा आरोप. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदारांची मागणी. बावनकुळेंकडे केदारांचं पत्राद्वारे मागणी. रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार. आमदार रोहित पाटलांचे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर झळकले फलक. चाहत्यांच्या शुभेच्छा देणारे फलक सोशल मीडियावर व्हायरल. जळगावमधील 139 उमेदवारांना निवडणुकीचा अंतिम हिशेब द्यावा लागणार. 26 दिवसात उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब न दिल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा. वाशिमच्या रिसोड मतदारसंघात 97 टपाली मतदान बाद. कर्मचाऱ्यांनी मतदान करताना चुका केल्यानं मतदान बाद. गणेश्वर शास्त्री द्रविड यांची जळगावच्या अमळनेरमधील श्री मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट. मंदिरातील विश्वस्तांकडून गणेश्वर शास्त्री द्रविड यांचं पाद्यपूजन. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे बालविवाह मुक्त भारत अभियान. बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.